जळगाव जिल्ह्यातील ललिता पाटील आपल्या कुटुंबासोबत पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, जेजुरी अशी देवदर्शन आटपून घरी परतत होती. देवाचे नामस्मरण करत आनंदाने प्रवास करणाऱ्या या गाडीला अचानक लळंग घाटात एक साधू महाराजांनी अडवलं. भाविकांना वाटलं परमेश्वराचं दर्शन झालं, पण हे दर्शन आयुष्यभर विसरता येणार नाही इतकं भयानक ठरणारं होतं. कारण साधू वेशातील ठगांनी दिवसाढवळ्या गाडीतून उतरलेल्या महिलांना चाकूच्या धाकावर लुबाडलं आणि मग सुरू झाली पोलिसांच्या शोधमोहिमेची थरारक कथा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खासने गावातील ललिता पाटील या आपल्या कुटुंबासोबत क्रुझर गाडीमधून देवदर्शनाला निघाल्या होत्या. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, जेजुरी आदी महत्त्वपूर्ण दर्शनांना भेटी देऊन दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी त्या आपल्या वाहनातून आपल्या नात्यागोत्यातील बाई माणसांसोबत परतीच्या मार्गाला लागल्या होत्या. घरी परतताना मालेगाव झोडगे मार्ग हे सर्वजण धुळेकडे वाटचाल करत असताना त्यांचे वाहन धुळे शहरानजीकच्या लळीच्या किल्ल्याजवळील लळंग घाटातून निघाले असताना एक साधू महाराज त्यांच्या वाहनाला भर रस्त्यात आणि दिवसाढवळ्या आडवा आला. साधूने मार्ग अडवताच वाहनचालक भगवान पाटील यांनी आपली गाडी रस्त्यात थांबवली. आपल्या मार्गात साधूबाबा आल्याचे पाहताच देवदेव करत घराकडे परतणाऱ्या ललिता पाटील आणि गाडीतील भाविकांनी जणू परमेश्वराचे साधू महाराजाच्या महात्म्याच्या माध्यमातून दर्शन झाल्याचा आनंद झाला. उत्सुकतेपोटी ललिता पाटील यांनी गाडीतूनच साधू महाराजांना काय आज्ञा आहे महाराज अशी आत्मीयतेने विचारणा केली असता साधू महाराज बोलले, मुझे पाणी चाहिए. साधू महाराजांनी पाणी पाहिजे म्हणताच ललिता पाटील, त्यांच्या आई सुनंदाबाई आणि चुलत सासू सरलाबाई या सर्वजणी भावुक झाल्या. आपल्या हातून साधू महाराजांना पाणी दिल्यास आपल्या पदरात पुण्य पडेल म्हणून तिघीजणी पाणी देण्यास आतुर झाल्या. हे पाहून साधू महाराजांनी गाडी खाली उतरून पाणी देण्याची आज्ञा केली. साधू महाराजांची आज्ञा होताच तीनही महिला गाडीतून उतरल्या. त्या पाठोपाठ देवभोळे पुरुषही गाडीतून उतरले. ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांनी साधू महाराजांना पाणी देताच साधू महाराजांनी हास्यवंदनाने त्या तिघींना आशीर्वाद देत, मी तुमची परीक्षा घेत होतो असं सांगितलं. आपण साधू महाराजांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद तिघींना झाला होता. त्या साधू महाराजांपुढे नतमस्तक झाल्या. तशी त्यांची बरोबरची पुरुष मंडळी देखील नतमस्तक झाली. ललिता पाटील, सुनंदाबाई, सरलाबाई आणि इतरांनी साधू महाराजांना दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला, पण साधू महाराजांनी दक्षिणा घेण्यास नकार दिल्यामुळे सर्वजण अधिक प्रभावित झाले. ते सर्वजण साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या गाडीत बसू लागले. तेव्हा पुरुष मंडळी आधी गाडीत बसा असा सल्ला साधू महाराजांनी दिला. त्यानुसार पुरुष मंडळी गाडीत बसली. गाडीचा दरवाजा लावला तेव्हा साधू महाराजांचे असली रूप ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांना दिसून आले. सोबतची पुरुष मंडळी गाडीत बसताच साधू महाराजांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा जोरात लावला आणि कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून तो त्या तिघींकडे करड्या भाषेत धमकावून पाहू लागला. अंगावरील सर्व दागिने ताबडतोब काढा आणि माझ्या झोळीत टाका, नाहीतर हा सुरा तुमच्या पोटात खुपसला जाईल असं म्हणताच त्या तिघीजणी घाबरल्या. तसं गाडीत बसलेली पुरुष मंडळी देखील गरबरीत झाली. वाहनचालक भगवान पाटील हे गाडीतून उतरून नकली साधू महाराजाला प्रतिबंध करू लागताच घाटातील त्याच रस्त्याच्या कडेला काही अंतरावर एक स्विफ्ट डिझायर गाडी उभी होती. त्या गाडीमधून 5 दांडगे पुरुष बाहेर पडले आणि साधू महाराजांच्या मदतीला येऊन उभे राहिले. आता मात्र साधू महाराजांच्या आज्ञेनुसार दागिने झोळीत टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हती. सुनंदाबाईने गळ्यातील सोन्याची चेन, मणिमाळ, कानातील दागिने, सरलाबाई आणि ललिताबाई यांनी अंगावरील सोन्याचे दागिने साधू महाराजाच्या झोळीत टाकले. दागिने झोळीत पडताच साधू महाराज आणि त्यांचे सोबती तात्काळ त्यांच्या स्विफ्ट गाडीमधून पसार झाले. पंढरपूर, गंगापूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी तीर्थस्थळांवरील देवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या आणि 2 तासावर आपले घर असणाऱ्या देवभोळ्या महिला पुरुषांना ह्या घटनेचा जबरदस्त धक्का बसला. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा सल्ला चालक भगवान पाटील यांनी दिला. रस्त्यात लुबाडलेले गेलेले हे देवभोळे भाविक जवळच्या रस्त्यावरील मोवाडी पोलीस स्टेशनला गेले. तेथे ललिता पाटील यांनी ठाणे अंमलदारांना घडलेली सर्व हकीकत सांगितली व रस्ता लुटीसंबंधीची फिर्याद दाखल केली. आपल्या कार्यक्षेत्रात मुंबई आग्रा राष्ट्रीय राजमार्गावरील धुळे शहरानजीकच्या लळंग किल्ला परिसरातील घाटाचा रस्ता गुन्हा मोहाडी पोलीस स्टेशनला दाखल होताच पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी घटनेची गंभीर दखल घेत घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना दिली. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी धुळे शहरातून जाणारे 4ही दिशातील सर्व लहान मोठे मार्ग सील केले आणि मोवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मार्गदर्शन करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक अजय दिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे
पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांचे पथक शोध कामाला लागले. संबंधित मार्गावरील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यांची पडताळणी करत, परिसरातील नागरिकांकडे विचारपूस करत रस्ता लूट करणाऱ्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. लळंगपासून धुळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील ग्रामस्थांनी शोध पथकाला केलेली मदत आणि लुबाडणूक करणाऱ्या बदमाशांच्या जिभेला लागलेली चटक लक्षात घेता शोध पथकाच्या प्रयत्नाला यश आले. घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आतच काही साधू रस्त्यावर थांबून पाटचरांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शोध पथकातील कर्मचारी साध्या वेशात घटनास्थळी पोहोचले. साधू महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी साध्या वेशातील मोहाडी पोलिसांनी लोटांगण साधून पुढे घातले. साधू त्यांच्या या विनयशीलतेने प्रभावित झाले. त्यांनी साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांची काही संभाषणे केले. त्यावरून लळंग घाटावरील रस्ता लूट प्रकरणातील लुटारू हे साधूच असल्याची खात्री मोहाडी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला झाली. त्यांनी लगेच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लुबाडल्या गेलेल्या महिलांची रस्ता लूट करून पळून जाणाऱ्या साधू वेशातील ठगांच्या गाडीचा क्रमांक पोलिसांना दिला होता. त्या क्रमांकाची गाडी परिसरात उभी असलेली पोलिसांना दिसून आली. घटनास्थळी मिळून आलेले 4 आणि गाडीत बसलेले 2 अशा त्यांच्या गाडीसह मोवाडी पोलिसांनी स्टेशनला आणले. चौकशी दरम्यान आपण त्या गावचे नाहीच असा पवित्रा त्या बनावट साधूंच्या टोळीने घेतला. पण प्रश्नांचा भडीमार होताच आपण रस्ता लुटीतील गुन्हेगार असल्याची कबुली 6ही लोकांनी दिली. लळंग घाटातील रस्त्यावर आपणच रस्ता लूट केल्याची कबुलीचा बाब पोलिसांनी कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध केल्यानंतर पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या सर्वांना अटक करून त्यांच्यावर रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला. हे सर्व लुटारू देवभूमीतील म्हणजेच उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील वसेपूर गावातील असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. हे सर्व लुटारू एकाच कुटुंबातील असल्याचे निदर्शनास आले. घटना घडल्यापासून 24 तासातच घटनेवर प्रकाश टाकला. घटनेतील आरोपींना शोधून त्यांना गजाआड केले. घटनेत वापरलेले वाहन जप्त केले आणि घाटात ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांच्याकडून धाकडपणा दाखवत लुटलेले दागिने त्यांच्याकडून हस्तगत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. धन्यवाद.